भारताचे डिजिटल युगामध्ये भरारी. भारताने बनवले नवीन ॲप स्टोअर इंडस. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं हेमंत टेक्निकल व्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आज आपण बघणार आहोत की भारताने इंडस नावाचे लॉन्च केले आहे. तर या इंडस ॲप स्टोअरमध्ये आपल्याला प्ले स्टोअर सारख्या जे आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करतो तसे आपल्याला ॲप्लिकेशन डाउनलोड करता येणार आहे. या ॲप्लिकेशनमधून ज्यावेळेस जसं की तुम्हाला कोणतेही जसं की UPI पेमेंट किंवा फोनपे, गुगल पे जर घ्यायचं असेल तर तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करतात. तसंच आता कोणतंही ॲप तुम्हाला 5 लाखापेक्षा जास्तही ॲप यावर रजिस्टर आहेत. आणि याच्यामध्ये डिजिटल युगामध्ये भारताची जर भरारी म्हटलं तर भारताने जसं की जल, स्थल, वायू या तिन्हींमध्ये भारताने जशी आपली शक्ती प्रसारित केलेली आहे त्याच प्रकारे आता भारताने डिजिटल युगात सुद्धा आपली भरारी घेतलेली आहे. जसं की आपण जर बघितलं तर गुगल प्ले स्टोअर जे आहे ते अमेरिकन कंपनी आहेत आणि इंडस ॲप स्टोअर जे आहे ते पूर्ण भारतीय बनावटीने बनवलेले आहे. याची मुख्य शाखा जी आहे ती बँगलोर येथे आहे आणि याचे जे फाउंडर जे आहेत किंवा याचे जे निर्माते आहेत ते 2 आपले भारतीय आहेत. पहिला आहे आकाश डोंगरे व सुधीर बंगारम बंडी. या दोन्ही भारतीयांनी हे ॲप स्टोअर जे आहे ते बनवलेलं आहे. आणि ॲप स्टोअरमुळे काय होतं, जसं की आपण प्ले स्टोअरवरून कोणतेही ॲप डाउनलोड करतो तर त्यामध्ये आपला कित्येक डाटा सेव्ह असतो. जसं की आपण बघितलं आपलं फोनपे असेल, गुगल पे असेल किंवा इतर नेट बँकिंग सुविधा ज्या असतील आपण त्या प्ले स्टोअरमधून कोणतंही एखादा ॲप डाउनलोड करतो आणि त्यावर आपलं रजिस्टर करतो. जसं की कोणताही ॲप डाउनलोड केल्यानंतर त्या ॲपचा जो डाटा असतो तो संपूर्ण आपला प्ले स्टोअरकडे पण असतो आणि ज्या कंपनीला आपण रजिस्टर केलं त्या कंपनीकडे पण आपला डाटा असतो. भविष्यात तिसरं महायुद्ध होऊ शकतं. जसं की आता भारत पाकिस्तान चालू आहे तसे की जगामध्ये पहिले 2 युद्ध झालेत महायुद्ध. तर आता जे तिसरं महायुद्ध होईल त्यामध्ये साधारणतः शस्त्रास्त्रांनी जरी तुम्ही युद्ध करू शकत नसलात तरी पण तुम्हाला इतर जे देश आहेत ते तुम्हाला सायबर क्राईम जे आहे त्या सायबर क्राईमनुसार तुमच्याशी युद्ध करू शकतात. त्याच्यामुळे भारताने हे जे नवीन इंडस ॲप स्टोअर जे आहे ते स्वयंनिर्मित तयार केले. म्हणजे भारत हा प्रगतीच्या पथावर विकसनशील देश जरी असला तो हळूहळू काय करतोय, विश्वगुरू बनण्यामागे त्याची भावना आहे. त्यामुळे भारताने पूर्ण स्वदेशी बनावटीचं हे इंडस ॲप स्टोअर लागू केले आणि लॉन्च केले. तर याचे जे आपण जे 2 फाउंडर आहेत भारतीय त्यांची पण नावं बघितली आणि त्यांनी याच्या मागचा उद्देश एवढाच की भारतावर इथून पुढे कोणताही भविष्यामध्ये सायबर हल्ला होऊ नये यासाठी हे इंडस ॲप स्टोअर जे आहे ते नवीन लॉन्च केले. आणि जेणेकरून की जर आपण प्ले स्टोअर जरी वापरत असलो तर त्या प्ले स्टोअर वापरण्यामागे आपले जे काही पैसा आहे तो सुद्धा आपल्याला अमेरिकन कंपन्यांना द्यावा लागतो. की जसं गुगल झालं, त्यानंतर ॲप प्ले स्टोअर झालं, गुगल पे झालं, हे जे आहेत या अमेरिकन कंपन्या आहेत. तर या अमेरिकन कंपन्या यांच्या मागून वर्षाला करोडो रुपये, लाखो रुपये कमवतात. त्यामुळे भारताने हा एक डिजिटल युगात नवीन भरारी घेतली आहे आणि त्याच्या मागे भारताचा एवढाच उद्देश आहे की आपली भारताची इथून पुढे कोणतीही गोपनीय माहिती बाहेरच्या देशाला मिळू नये, जेणे की भारत हा सायबर सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्थित राहावा. किंवा अद्यापपर्यंत तुम्ही जर प्ले स्टोअर वापरत असाल तर तुम्ही मोबाईलमधून हे ॲप स्टोअर जे आहे ते अनइन्स्टॉल करून संपूर्ण भारतीय स्वदेशी पद्धतीचा इंडस ॲप स्टोअर जे आहे ते डाउनलोड करावं. आपल्या भारताला सायबर अलर्ट पासून सुरक्षित ठेवा. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.